बघा आपल्याला पृथक्करणामध्ये आपल्याला पुढलं गणित बघायचं आहे. ते कसं आहे बघा, त्याच्यामध्ये काय दिलंय? गणित अभ्यासणारे, जीवशास्त्र अभ्यासणारे, भौतिकशास्त्र अभ्यासणारे. बघा, गणित अभ्यासणारे आहेत, जीवशास्त्र अभ्यासणारे आहेत आणि भौतिकशास्त्र अभ्यासणारे आपल्याला बघायला मिळतात. काय सांगितलं बघा, गणित भौतिकशास्त्र अभ्यासणारे पण जीवशास्त्र न अभ्यासणारे, गणित भौतिकशास्त्र अभ्यासणारे पण जीवशास्त्र न अभ्यासणारे. आता बघा, गणित जर विचार घेतला तर हा षटकोन आहे. त्याच्यानंतर भौतिकशास्त्र जर आपण विचारात घेतलं तर चौकोन आहे. मग चौकोन आणि षटकोनामध्ये येणारे कोण आहेत का? म्हणजे बघा, हा भाग पाहिजे होता, ह्या भागामध्ये काहीतरी पाहिजे होतं, तर या भागामध्ये काही नाही. याचा अर्थ काय? कोणीही नाही, कोणीही नाही असं याचं उत्तर होणार आहे. त्यानंतर बघा, भौतिकशास्त्र व जीवशास्त्र अभ्यासणारे पण गणिताचा अभ्यास न करणारे. बघा, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र अभ्यासणारे पण गणिताचा अभ्यास न करणारे. म्हणजे बघा, षटकोनात नसलं पाहिजे, कुणामध्ये असलं पाहिजे? चौकोनामध्ये. आणि कशामध्ये पाहिजे? त्रिकोणामध्ये पाहिजे. मग चौकोन आणि त्रिकोणामध्ये असणारं कोण आहे? ई. म्हणून याचं उत्तर आपल्याला काय मिळेल? ई मिळेल. याचं उत्तर आपल्याला ई मिळेल. याचं काय मिळालं आपल्याला? कोणी नाही. त्यानंतर बघा, गणित भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र अभ्यासणारे म्हणजे तिन्ही गोष्टींमध्ये असलं पाहिजे. मग तिन्ही गोष्टींमध्ये असणारा कोण आहे? तर क आहे. तिन्ही गोष्टींमध्ये असणारा कोण आहे? क आहे. एकदम साधं सोपं गणित होतं. याच्यानंतर हे गणित आपल्याला जर बघितलं तर या गणितामध्ये काय सांगितलंय बघा, तिन्ही शाखांमध्ये शिकणाऱ्यांचे म्हणजे तिन्ही शाखा म्हणजे कोणत्या आहेत बघा? वैद्यकीय शाखा, अभियांत्रिकी शाखा आणि स्पर्धा परीक्षा शाखा. या तिन्ही शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण विचारले. याचा अर्थ काय? पहिल्यांदा तुम्हाला टोटल विद्यार्थी संख्या बघायला पाहिजे. मग आता टोटल विद्यार्थी संख्या आपल्याला कशी काढता येईल? तर बघा, 25 अधिक काय होणार? 32 अधिक 25 अधिक 38 अधिक 23 अधिक 67 अधिक 90 असं आपल्याला टोटल करायला पाहिजे. मग आता बघा, यांची आपल्याला टोटल बेरीज किती येईल? 300 आपल्याला बेरीज येईल. बघा, मी डायरेक्ट केली आहे. इथं आपल्याला काय मिळेल? 300 बेरीज आपल्याला मिळेल. आता हे 300 विद्यार्थी आहेत, हे सगळ्या प्रकारचे अभ्यास करणार आहेत किंवा सगळ्या प्रकारचं शिक्षण घेणार आहेत. त्यातले आपल्याला काय काय पाहिजे बघा? तिन्ही शाखांमध्ये शिक्षण घेणारे कोण आहेत सांगा? तिन्ही शाखांमध्ये शिक्षण घेणारे हे 25 विद्यार्थी आहेत. म्हणजे बघा, 300 पैकी किती विद्यार्थी तिन्ही शाखांमध्ये अभ्यास करतायत? 25. बघा, 300 पैकी 25 विद्यार्थी तिन्ही शाखांमध्ये अभ्यास करतात. तर तुम्हाला शेकडा प्रमाण काढायला सांगितले, म्हणजे 100 पैकी किती? 100 पैकी किती? हे त्रैराशिक म्हटलं तर सोडवणार कसं? हे त्रैराशिक 100 भागिले 300 गुणिले काय येणार? 25. आता बघा, ह्या 2 शून्य, या 2 शून्य, या 2 शून्य, या 2 शून्य गेल्या, म्हणजे राहिलं काय? 25 भागिले 3. 3 भाग द्या. 3 8 24 उरले 1. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. म्हणजे उत्तर किती मिळणार आपल्याला? 8.33%. हे तुमचं उत्तर असणार आहे. बघा, शेकडेवारी, इथं शेकडेवारी खूप महत्वाची होती. शेकडेवारी 300 पैकी किती? 25. तर 100 पैकी किती? हे मला वाटते आपण याच्या अगोदर शिकलोय. याच्या अगोदर आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहोत आणि त्यानुसार आपल्याला हे काय मिळतं? तर ही गोष्ट बघायला मिळते. लक्षात आलं का? काय कंडिशन्स आपल्याला बघायला मिळत आहेत?